नमस्कार. अंजली गाडगीळ ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप स्वागत. आम्ही सिनियर सिटीजन्स आलो आहोत ताडोबा जंगल सफारीसाठी. त्यासाठीचं सर्व बुकिंग जंगल देखोच्या मंदार पुरोहित यांच्याकडनं करून घेतलं आहे. त्यांनीच आम्हाला या तारुवन रिसॉर्टचंही बुकिंग करून दिलं आहे. या तारुवन रिसॉर्टची सर्व माहिती बुकिंग ह्या संबंधीचा हा व्हिडिओ आहे. जंगल सफारी तर उत्तम झालीच, पण इथलं फूड, हॉस्पिटॅलिटी अतिशय उत्तम होती. या सर्व माहितीसाठी माझा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद. नमस्कार निखिल. आम्ही तर खूप खुश आहोत तुमच्या तरुवनवर. म्हणजे सिनियर सिटीजनना सगळ्या सफारी जरी करायला नाही मिळाल्या तरी तुमच्या इथे येऊन राहायला सुद्धा आम्हाला खूप आवडेल आणि मी माझ्या मैत्रिणींनी तर घेऊन नक्की येणार आहे. तर तुम्हाला कसं सुचलं की हे इथे अशा प्रकारचं रिसॉर्ट करावं? नमस्कार. मी राहता म्हणजे बॉर्न ब्रॉटअप नागपूरचा असल्यामुळे आजूबाजूला आम्हाला फिरायला मस्त लहानपणापासून आम्ही जंगलांमध्येच फिरलो, कारण की नागपूरच्या आजूबाजूला 50 किलोमीटर 60 किलोमीटरवर टायगर पार्क्स आहे. तर ती लहानपणापासून आवड होती जंगलात जायची. मग हळूहळू ती पॅशनमध्ये बदलली. मग वाईल्ड लाईफ टुरिझमचं काम सुरू केलं त्यावेळेस 2014-15मध्ये. आणि त्यावेळेस अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांकडनं मिळाला ताडोबा करता, कारण की ताडोबा त्यावेळेस अपकमिंग पार्क म्हणून होता. खूप लोकांची गर्दी वाढली आणि मग तो एक कॉन्फिडन्स आला की स्वतःचं हॉटेल पण सुरू करायचं. तर 2017मध्ये जागा घेऊन 2018मध्ये आम्ही हे हॉटेल कोलारा गेट जवळ सुरू केलं. तुमचा पत्ता पण सांगून द्या ना एकदा पूर्ण. आमचं तारुवन जे हॉटेल आहे हे कोलारा गेट जवळ आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोलारा गेट जवळ आहे. हे नागपूरपासून 110 किलोमीटरवर येतं आणि नागपूर, उमरेड, चिमूर असा हा रस्ता आहे. चांगला रस्ता आहे. एअरपोर्टपासून 1.5-2 तासात तुम्ही इथे पोहोचू शकता. सफारी बुकिंग, राहणं, अकॉमोडेशन, त्याच्यानंतर आपलं ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि नागपूरहून जाण्या येण्याकरता गाडी, हे सगळं आम्ही एंटायर पॅकेज बनवून आम्ही किंवा आमचे ट्रॅव्हल पार्टनर हे आपल्याला पूर्ण पॅकेज बनवून देतात. त्याच्यामुळे 1 पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टमुळे मध्ये आपलं सगळं कोऑर्डिनेशन व्यवस्थित होतं. आणि साधारण किती रूम्स आहेत? किती आधी बुक करावं लागतं? रूम्स आमच्याकडे 11 रूम्स आहे. पण बुकिंग आधी करायचं कारण हे की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये खूप गर्दी असते. तर सफारी बुकिंग हे जवळपास 4 महिने आधी ओपन होते, 120 दिवस आधी. तर आपण समजा 2.5 ते 3 महिने आधी जर प्लॅन केलं तर व्यवस्थित चांगल्या गेटच्या, चांगल्या झोनच्या आपल्याला सफारी मिळतील. आणि मग ग्रॅज्युअली आपण अकोमोडेशन पण बुक करायचं जिथल्या सफारी तिथल्या आजूबाजूच्या हॉटेलमध्ये, कारण की 22 गेट आहे टोटल ताडोब्यात. तर असं नाही झालं पाहिजे की तुम्ही राहता एका हॉटेलमध्ये आणि तो गेट तिथनं 70-80 किलोमीटर दूर आहे. प्रॉमिनेंटली 2 हे आहे टुरिझम एरियाज आहे आपल्या ताडोब्यामध्ये. एक मोहर्ली झोन आपण ज्याला म्हणतो, तिथे 7-8 गेट आहे आणि एक कोलारा झोन म्हणतो. तर कोलारा झोन पाशी 12 ते 13 गेटला आपल्याला सफारी करता येते. तर तुम्ही मग सफारी कुठल्या बुक करताय किंवा कुठल्या गेट्सनी बुक करताय त्या हिशोबाने मग तुमचं तुम्ही हॉटेल ठरवलं. तर आपल्या हॉटेलपासून नियरेस्ट गेट आहे कोलारा कोर आणि कोलारा बफर. त्याच्यानंतर मग बेलारा, मदनापूर, अलिझंजा, नवेगाव, सिरकाडा, पांगडी, निमडेला ह्या सगळ्या गेटला ऍक्सेस आहे. त्याच्यानंतर अजून एक कोलारा साईडला ऍडव्हान्टेज हे आहे की नागपूर ते कोलाराच्या मध्ये उमरेड कारंडला वाईल्ड लाईफ सँच्युरी येते. तर येताना किंवा जाताना तुम्ही तिथे पण सफारी करू शकता. अच्छा. तर ते पण एक चांगला ऍडव्हान्टेज आहे इकडे हे असताना. खूप छान निखिल. मुख्य तुमची हॉस्पिटॅलिटी, स्टाफ आम्हाला खूप आवडलं. जेवण सौम्य, वागणं सौम्य. मला याच्याबद्दल सांगू इच्छितो की आमचा पूर्ण जो स्टाफ आहे सगळा लोकल स्टाफ आहे. म्हणजे आमचा हा लोकल याच गावातला खूप आहे. इथनंच तयार झालेले मुलं आहे. सगळे A to Z मुलं लोकल आहे. तर त्याच्यामुळे ते एक लोकल टच पण तुम्हाला जेवणामध्ये आणि वागण्यामध्ये मिळतो. आणि हे सगळं पूर्ण प्रो टुरिझम आहे. म्हणजे पर्यटनामुळे यांना रोजगार मिळालेला आहे. तर त्याच्यामुळे त्याची जाणीव आहे त्यांना आणि मग त्या हिशोबाने ते काम करतात. थँक्यू व्हेरी मच निखिल. आम्हाला खूप आवडलं तुमच्या इथे आणि आम्ही परत नक्की येऊ. धन्यवाद. हा जो रस्ता आहे हा कोलारा गेटकडे जातो. कोलारा गेटकडे येतानाच आपल्याला डाव्या हाताला तरुवन असं हे जंगल रिसॉर्ट दिसतं. हायली रेकमेंडेड असं हे जंगल रिसॉर्ट आहे. ब्रेकफास्टची बास्केट आहे. त्याच्या आत ते आपल्याला खूप छान ब्रेकफास्ट सगळा सेट करून देतात. ते दरवेळेला जाताना आपल्याला 4 मोठाल्या बॉटल्स भरून पाणी देतात. हे तारुवनचं रिसेप्शन आहे. तिथे वेगवेगळ्या फोटोग्राफर्सनी काढलेली वाघांची सुंदर अशी पोस्टर्स सगळीकडे लावली.
सकाळी 5 वाजता सफारीला जाणाऱ्या लोकांसाठी गरम गरम चहा आणि कॉफीची सोय असते. हा त्यांचा प्रशस्त स्वच्छ असा डायनिंग हॉल आहे. इथे लोकल भाज्या आणि आपला नेहमीचा रोजचा पण भरपूर असा रुचकर मेनू ठेवलेला असतो. सकाळचं लंच आणि डिनर याच हॉलमध्ये असतं. व्हेज, नॉनव्हेज, स्वीट डिश असा छानसा मेनू असतो. या उजव्या हाताला त्यांच्या अशा बैठ्या आधीच्या खोल्या आहेत. तिथून आपण थोडं पुढे गेलं की असं दुमजली राहण्यासाठी रिसॉर्टमधल्या खोल्या आहेत. खाली 2 वर 2 अशा 4-4 खोल्या सर्व सोयींनी युक्त आहेत. या लॉनवर संध्याकाळचे स्नॅक्स असतात. समोसे, भजी, ढोकळा, गवता सूर्य, वेगवेगळ्या प्रकारची फुललेली फुलं बघून मन अतिशय प्रसन्न होतं. आणि इथून आम्ही 4 सफारी केल्या. 4ही सफारीत आम्हाला वाघांचं दर्शन झालं. त्यामुळे आमची ही ट्रिप खूप सक्सेसफुल झाली. गुड व्हेन्यू, गुड मेन्यू. हे आहे संध्याकाळचं तारुवन. संध्याकाळीही तारुवनात अतिशय छान नजारा असतो. हवा तर सुरेख होतीच. तर अशा ह्या तारुवनला तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्हालाही ते नक्की खूप आवडेल.